1.2 त्याची उजळणी आहे ना. केलं चालू. आता इथं पहा प्रश्न स्वाध्याय 1.2 मधला पहिलं उदाहरण काय म्हणतात वाचा. 17 पुढं 17 8 21 13 41 मूळ संख्या माहित पाहिजे आपल्याला. मूळ संख्या 1 ते 100 पर्यंत तसं तर आपल्याला 1 ते 200 पर्यंत पाठ असायला. आता याच्यात मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत. 17 आहे का. मूळ संख्या घ्यायचं आपल्याला. 17 8 नाही ही सम संख्या झाली. 8 ला 2 न 4 न भाग जातो. 21 मूळ संख्या आहे का. नाही हा. त्याच्यानंतर 13 आहे 13 आहे. नंतर 13 आहे. नंतर 41 आहे बरोबर आहे. 43 आहे का. पण याच्यात नाही पर्याय. 2 आहे 2 ही पहिली सम मूळ संख्या आहे. 27 नाही का नाही. 3 च्या पटीत आहे. 3 न भाग जातो. 9 हा. आणि 31 आहे 29 च्या पुढची आहे. 51 तर 3 न भाग जातो. 17 च्या पटीमध्ये आहे. 17 च्या पाड्यात आहे म्हणून मूळ नाही. तर याची काय करायचं आपल्याला बेरीज करायची. 7 आणि 3 10 आणि 1 11 आणि 2 13 आणि 1 14 हातचा 1 2 3 3 आणि 4 7 आणि 3 आहे का पर्याय. आहे 104 समजलं का. आता पुढचा प्रश्न बघा. इथं काय म्हणताय आपल्याला पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. सर्व पर्याय वाचायचे. 0 ही विषम संख्या आहे म्हणते. 0 ही विषम आहे म्हणते. आहे का. 0 विषम आहे का. नाही मग दुसरा पर्याय काय म्हणते बघा. 0 हे काय आहे सम आहे. 0 सम आहे का. नाही. मग 0 ही मूळ संख्या आहे. नाही 0 ही मूळ सुद्धा नाही म्हणून हाही पर्याय नाही. आता 0 ही विषमही नाही आणि समही नाही.